48% मुलींचं लग्न हे 18 वर्षांपूर्वी झाल्याची माहिती आहे. लग्नपत्रिकेवर आता वधू आणि वराच्या नावापुढे जन्मतारीख लिहावी लागणार आहे. पत्रिकेमध्ये मुलाला आणि मुलीला जन्मतारीख टाकणं कंपल्सरी केलेलं आहे. हे म्हणजे असं आहे की महाराष्ट्र शासनाने असं ठरवलं आहे की आम्हाला बालविवाह थांबवायचे नाहीत, जेवढे मुलींचे वाटोळे होते तेवढे करायचे आहेत. म्हणजे असं झालं की एखाद्या कॅन्सर झालेल्या माणसाला तुम्ही सर्दी पडशाचं औषध देताय आणि कॅन्सर बरा करण्याचं आश्वासन देताय. फक्त परभणी जिल्ह्यात 48% बालविवाह होतात असा आकडा शासनाने सुद्धा आता मान्य केलाय. मुख्यमंत्री साहेबांना माझी एकच विनंती आहे, महिला आयोग आणि महिला बाल विकास मंत्र्याच्यानं एवढं काम होणार नाही. हे काम तुम्हालाच करावं लागणार आहे. म्हणूनच मी तुमच्या नावाचा टी शर्ट घालतोय की देवा भाऊ बालविवाह थांबवा, मुलींना शिकू द्या. मुख्यमंत्री साहेब, तुमचे जे आसामचे मित्र आहेत त्या आसामच्या मित्राकडून आदर्श घ्या. एका दिवसामध्ये कायद्यानुसार 2-2 हजार अटक केल्या होत्या. फक्त 8 दिवस कारवाई चालली आणि जे एकूण बालविवाह होत होते त्याच्यापैकी प्रमाण डायरेक्ट 10-20% आलेलं आहे. आपल्याकडे कायद्यानुसार कारवाई कधी होणार? 25 लाख बालविवाह झाले तरी सुद्धा कोणाचीही चौकशी झाली नाही, कोणालाही साधं बोलवलं सुद्धा नाही, कोणाचं सस्पेन्शन नाही, कारण महाराष्ट्र शासनाला ह्याच्यावर कारवाईच करायची नाही. मंत्री साहेब, तुम्हाला सुद्धा एक मुलगी आहे. ही सामाजिक प्रथा आहे, सहजासहजी बंद होणार नाही. पण संसदेचा कायदा आहे, तुम्हाला स्वतःला सहभाग सुद्धा घ्यायचा नाही. फक्त जे अधिकारी आयतं बसून पैसे खात आहेत, लाच घेत आहेत आणि ह्या मुलींचं वाटोळं करत आहेत त्यांना कामाला लावायचं आहे. अधिकाऱ्याच्या हद्दीमध्ये बालविवाह होतोय त्याला तुम्ही उचला, त्याचं सस्पेन्शन करा, त्याची चौकशी करा. ऑटोमॅटिक तो लाईनला येईल आणि ऑटोमॅटिक समाज लाईनला येईल. नाहीतर जशी सतीप्रथा पद्धत होती तशीच बालविवाहाची पद्धत अजून 100 वर्ष चालणार आहे. हे काम सध्याच्या राजकीय लोकांमध्ये फक्त देवेंद्र फडणवीस करू शकतात. म्हणून माझी तुम्हाला ही कळकळीची विनंती आहे, महिला आयोग आणि बाल हक्क संरक्षण आयोग किंवा महिला मंत्र्याची ही हिंमत होणार नाही.